माहिती आहे, गेले जवळजवळ 1980 सालापासून बिझनेसमध्ये आहे. बिझनेसमध्ये मशीन्स, प्रॉडक्ट, ग्राफ, इन्व्हॉइसिंग वगैरे सगळं पण माहिती आहे. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला काही नव्हतं. सुदैवानं कुठलंही व्यसन नसल्याकारणानं कुठलाही रोग लागलेला नाही आहे. परंतु स्वतःसाठी वेळ काढणं कधीच शक्य झालं नव्हतं. परंतु ह्या 1 जानेवारीपासून स्वतःसाठी 2 तास म्हणून मला खरंच वेळ काढायला मिळाला. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास वेळ काढायला मिळाला. दुसरी गोष्ट, आता पवारसाहेबांनी हे सगळं सांगितलं. तर आमचं आयुष्य सगळं मशीन्सच्या बाबतीमध्ये गेलं. आमची काही मशीन्स बंद पडली की ते मशीन बाजूला ठेवून आपण दुसरं मशीन चालू ठेवतो. पण तसं हृदयाचं आहे काय? हृदय बाजूला ठेवून दुसरं हृदय चालू ठेवलं शरीराचं मशीन चालू ठेवू शकतो का? तसं नाही आहे. त्यामुळे हृदय चालू ठेवण्याकरता सपोर्टिंग म्हणून जे काही ऑक्सिजनची सिस्टीम आहे ती चालू ठेवण्याकरता म्हणून वर्गे सरांनी सांगितली जी काही सिस्टीम आहे श्वासोच्छवासाची प्राणायाम ही कंपल्सरी करणं आवश्यक आहे, हे माझं मत आहे. 30% ऐवजी 50% कशा पद्धतीनं होईल याचा अजून शोध लागला पाहिजे की जेणेकरून माणसाचं आयुष्य आता 70 वर्षाचं जे आहे ते अजून 80 वर्षाचं कशा पद्धतीने होईल या पद्धतीनं झालं पाहिजे. दुसरी गोष्ट मी इथं शिकलो ते म्हणजे प्रॅक्टिकल बरोबर अध्यात्माचं पण थोडंफार ज्ञान आलं. अध्यात्मामध्ये कसं जायचं, काय जायचं, सायमल्टेनियसली कसं जातं. ज्यावेळेला हा कोर्स सुरू झाला 1 जानेवारीला त्याच वेळेला मी एक पुस्तक वाचायला घेतलं, साधनेती ही वशी करे म्हणून वाळंबे सरांचं एक पुस्तक. त्यामध्ये पण पॅरलली साधारणपणे बर्वे सरचे शिकवायचे अध्यात्माचं तेच ध्यान. ते जे काय वाळंबे सर म्हणून जे होते ते हिमालयामध्ये जाऊन ध्यान करायला सुरुवात केली. त्याला विकल्पित ध्यान म्हणतात, विकल्पित साधना म्हणतात. त्याचप्रमाणे आम्ही मंगळवारीची काही साधना असते, मंगळवारची काही ध्यान असते, अक्षरशः 20 मिनिटाची काही ध्यान असते. 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं बसल्यासारखं वाटायचं. बाहेर काय चाललंय, इथं ठाकोटोली चालली का, कन्स्ट्रक्शन चाललंय का, काहीही लक्षात यायचं नाही. तीच गोष्ट घरी पडवायची. हे पण मी शिकलो. त्यामुळे आणि खरंच जे काय पूर्वी लोक ध्यान करायची ते खरोखर आहे. वाल्मिकी जे बसले होते 14 वर्ष ध्यान करायला, ते खरोखर बसले पाहिजे, बसले असतील असं निश्चितपणे वाटतं. ती जी काही व्यक्ती होती वाळिंबे सर म्हणून होते, त्यांनी अक्षरशः 1 वर्ष पूर्णपणे हिमालयामध्ये काही न खाता काही न पिता ध्यान केलं होतं आणि ते आपणही करावं असं मला वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे मला झालेला फायदा. हा कोर्स सुरू व्हायच्या आधी 1 वर्षभर मला पार्किन्सनचा त्रास होता. म्हणजे हात अक्षरशः असे थोडे हलायचे. औषधोपचार, न्यूरोफिजिशियनचा औषधोपचार, प्राणायामचा प्रॅक्टिस आणि माझी इच्छाशक्ती याच्यावर माझा त्रास जवळजवळ 70% कमी आलेला आहे. बऱ्याच वेळेला माझे लिहिलेले चेक बँक रिटर्न करायची. आता बँकवाल्यांनीच मला सांगितलं तुमच्या सहीमध्ये का अजिबात फरक पडलेला नाही. दॅट इज नंबर 1. माझ्या घरच्यांनी पण सांगितलं तुमचा हात झाला. इन्सिडेंटली माझ्या पाठीमागं बसणारे काका जे आहेत ते पण म्हटलं तुमचा हात आता अजिबात हलत नाही. दॅट इज दी